ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नीला सहकार खात्यानं मोठा दणका दिलाय। एसटी कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक पदावरून दोघांचीही गच्छंती करण्यात आली। याचं कारण म्हणजे काही महिन्यांपूर्वी यवतमाळमध्ये सदावर्ते पॅनलच्या संचालकांनी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केलेली होती आणि या सभेपूर्वी सर्व सभासदांना अहवालाचं वाटप करण्यात आलेलं नव्हतं। एवढंच नाही तर त्यावर नथुराम गोडसेचे फोटो छापण्यात आले होते। एसटी कामगारांचा राजकारणाशी काहीही संबंध नसताना गोडसेंचे फोटो छापणं योग्य नाही अशी तक्रार एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सहकार आयुक्तांकडे केलेली होती। मात्र संचालक पद रद्द केलं नसल्याचा दावा गुणरत्न सदावर्तेंनी केलेला आहे। मागची 70 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांच्या कळपातली लोक होती त्या बँकेवर आणि कष्टकऱ्यांसाठी पर्याय जेव्हा निर्माण झाला हिंदू राष्ट्र भारत हमारा मानणाऱ्या जनसंघाचा आणि प्रभू श्री रामचंद्राला सर्वोच्च मानणाऱ्या आणि पंडित नथुरामजी गोडसेंचा अखंड भारत पुन्हा निर्माण करण्याच्या विचाराचा तेव्हा त्यांना ह्या स्वाभाविक आहेत ह्या गोष्टींचा त्रास होतो। कारण शरद पवारांचं पूर्ण आयुष्य हे वेगवेगळ्या ध्रुवीकरणात झालेलं आहे आणि त्याच्यातूनच आपण मला वाटतं विषयावर तुम्ही विषय दुसरीकडे त्याच्यातच विषयावरच यायलो। तुम्ही आरोप करताय, ठीक आहे, आरोप नाही, हे सत्य आहे, हे सत्य आहे। चले जाओ केलेलं आहे बँकेतून शरद पवारच्या विचारांना। प्रभू श्री रामचंद्र असतील किंवा पंडित नथुरामजी गोडसे असतील किंवा अखंड भारत असेल, जा बँकेत जाऊन अखंड भारताचा फोटो लागलेला आहे, जा बँकेत जाऊन तुळशी नंदनवन लागलेला आहे। हिंदू विचारांना बगल देण्यासाठी आम्ही कष्टकरी हिंदू विचार पुन्हा भाई नरेंद्र मोदी यांच्या विचारांना पुन्हा एकदा मोठं करण्यासाठी एकवटलो। महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विधानसभांमध्ये आमच्या बैठका चालू, आम्ही उभं केलं, आम्ही एक विचार तटस्थ ठेवला। त्याच्यासाठी वैचारिक दिवाळखोरीपोटी शरद पवारांचे बगलबच्चे सगळे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।